प्रियांनो, चला एका आत्मिक स्त्रीवरती आपण मनन करूया. राजेंचे दुसरे पुस्तक अध्याय 4 8व्या वचनापासून वाचत आहे. एके दिवशी असे झाले की अलिशा सुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे. शुनेम नावाच्या एका नगरामध्ये एक श्रीमंत स्त्री होती. धन आणि गुण हे दोन्ही एका व्यक्तीत राहणं सोपं नाही. काही लोकांकडे धन असतं, चांगलं मन नसतं, चांगलं मन असलं तर धन नसतं. परंतु ज्यांच्याकडे धन आणि चांगलं मन हे दोन्ही असतात ते अतिशय कमी लोक दिसून येतात. अति कमी असे जे लोक असतात ती तशी आत्मिक व गुणवान अशी स्त्री होती. शुनेम नावाच्या या नगरामध्ये अलिशा जात असायचा. तिथे तो सेवा करायचा, देवाच्या वचनाची घोषणा करायचा व तेथेच तो प्रचार करत होता. त्याच्या सेवे कार्याकडे या शुनेमच्या स्त्रीने अतिशय लक्षपूर्वक पाहिलं. हा एक देवाचा खरा सेवक आहे. देवाचं भय मानणारा हा भक्त आहे. अशा सेवकाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा सेवकावर प्रेम केलं पाहिजे. अशा सेवकाला आपण मदत केली पाहिजे, असे विचार तिच्या मनात आले. प्रियांनो, देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे. किती लोकांना विश्वास आहे? हात दाखवा. देव का आशीर्वाद देत आहे सांगा. देव आम्हाला आशीर्वाद का देतो हे मी सांगू का? देव आपल्याला यासाठी आशीर्वाद देतो की आपण इतरांच्या आशीर्वादांचं कारण बनलं पाहिजे. या विचारानेच तो आशीर्वाद देतो. समजा देवाने एका आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला तर मग ते झाड काय करतं सांगा? ते भरपूर फळं देतं. त्या झाडाला जे फळ लागले आहेत, काय ते झाड एकही फळ लपून ठेवतं का? काय एक फळ तरी ते लपून ठेवत असतं का? सांगा, काय करतं ते? बोला. ते सर्वांना वाटून टाकतं. जे मागतात, जे तोडतात त्या सर्वांना ते वाटत असतं, लपून ठेवत नाही. तुम्ही पेरूचं झाड पहा, नारळाचं झाड पहा, चिक्कूचं झाड पहा, किंवा तुम्ही सीताफळ पहा, किंवा मग केळी पहा, किंवा गुलाबाचं रोप पहा. देवाने निर्माण केलेली सर्व सृष्टी त्यांना जे प्राप्त होतं ते काय करतात? देऊन टाकतात. देवाने तुम्हाला, मला आणि आपल्याला यासाठी आशीर्वाद दिले आहेत की आपण इतरांच्या आशीर्वादाचं कारण बनावं, पण लपून ठेवावं यासाठी अजिबात नाही. कारण तुम्ही जे काही लपून ठेवाल ते आपल्यासोबत घेऊन जाण्याचा चान्स नाहीये. तर जे तुम्ही इतरांना वाटून टाकणार आहात तेच केवळ तुमच्या सोबत स्वर्गात जाणार आहे, हे विसरू नका. सो या आत्मिक स्त्रीला देवाने आशीर्वाद दिला याचं कारण होतं की मी इतरांना आशीर्वाद दिले पाहिजेत. हाच उद्देश बाळगून मी कशी आशीर्वादाचं कारण बनू शकेल, या सेवकासाठी व त्याच्या सेवा कार्यासाठी मी कशी आशीर्वादाचं कारण बनू शकते तिने विचार केला. सर्वात प्रथम ती अलिशाला जाऊन भेटली. हे देवाच्या सेवका, तू आमच्या घरात येऊन जेवण करावंस. अलिशा कबूल झाला नाही. ती पुन्हा गेली. अहो देवाचे माणूस, आमच्या घरात येऊन भोजन करा, त्यात आम्हाला आनंद आहे. बहिणी, नाही, मला जमणार नाही, तू मला क्षमा कर. ती पुन्हा गेली. अहो देवाचे माणूस, माझ्या घरात येऊन भोजन करा. तिने अतिशय आग्रह केला. तेव्हा अलिशा तिथे गेला. चला पाहूया आपण काय लिहिलेलं आहे. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. मी तुला मदत करण्याची आशा करत आहे. तू एवढी मेहनत घेत आहेस, सेवा करत आहेस. देवाने मला पुष्कळ धन दिलं आहे, त्याचं मी काय करणार आहे? पण तुझ्यासारख्या सेवकावर प्रेम केलं तर, तुझ्यासारख्या सेवकाला जेवण दिलं तर, तुझ्यासारख्या सेवकाला प्रोत्साहन दिलं तर, देवाने मला जो आशीर्वाद दिला आहे तो सार्थ ठरेल. देवाने मला यासाठी आशीर्वाद दिला की तो आशीर्वाद मी इतरांसोबत शेअर करावा. या माझ्या घरात येऊन भोजन करा. पण आज देण्याच्या बाबतीत रडणारे लोक पुष्कळ आहेत. कोणाला द्यायचं म्हटलं तर रडणारे लोक पुष्कळ आहेत. वाटायचं म्हटलं तर रडणारे खूप लोक आहेत. पण या स्त्रीकडे तुम्ही बारकाईने पहा. तिने सेवकावर प्रेम केलं. सेवकाला तिने जेवण खाऊ घातलं व सेवकाची मदत तिने केली. सर्वात प्रथम तिने देवाच्या सेवकाला बोलावलं, माझ्या घरी येऊन जेवण करा. असं बोलावल्यावर एकदा त्याने तेथे जेवण केल्यानंतर, ऐका, जर तुमची हरकत नसेल तर माझी एक विनंती आहे. हा, सांग. केवळ एकदाच जेवण करणं नाही, तुम्ही दररोज मेहनतीने सेवा करत आहात.
तुम्ही रोज माझ्या घरी येऊन जेवण करत चला. देवाने हे आशीर्वाद आम्हाला यासाठीच दिले की ते आशीर्वाद आम्ही वाटून टाकावे. तुमच्यासारख्या सेवकाला जेवण खाऊ घालणं, सेवेकार्यात मदत करणं आमच्यासाठी आशीर्वाद आहे. कृपा करून आमच्या इथे येऊन जेवत चला. तिने अगोदर काय केलं? त्याला जेवण चारलं. त्यानंतर तेवढ्यावरच न थांबता तिने काय केलं? त्याला दररोज जेवण खाऊ घातलं. व तेवढ्यावरच समाधानी राहिली नाही. ती आपल्या पतीला बोलली, अहो ऐका, जे आपल्या घरात येत आहे त्या सेवकांकडे तुम्ही पाहिलं का? ते खरोखर देवाचे माणूस आहेत. तो खरा देवाचा सेवक आहे. तो देवाचा भक्त आहे. सेवा करणं सोडून त्यांचं दुसरं कोणतंही काम नाही. आपण वर एक खोली काढूया. त्या खोलीमध्ये प्रार्थना करून ते आपली सेवा करू शकतील. यापेक्षा अधिक आपण दुसरं काय करू शकणार आहोत? देवाने आपल्याला एवढं धन दिलं आहे. आपण देवाच्या सेवकाची मदत करू. त्या सेवकाला आपण अन्न खाऊ घालू व सेवेकार्यासाठी मदत करू. पती बोलला, ठीक आहे. लगेचच त्या शुनेमकरीन स्त्रीने आपल्या घरी काय केलं माहीत आहे? तिने खोली तयार केली. चला पाहूया काय केलं. पहा 9वे वचन. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. ह्यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तेथे ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. प्रियांनो, किती अद्भुत आहे ना. अगोदर एकदा जेवण कर बोलली, पण त्यावर ती थांबली नाही. देवाने मला एवढे आशीर्वाद दिले आहेत तर मग एकच दिवस जेवण? हे काय आहे? दररोज जेवण दिलं पाहिजे. मग दररोज जेवण दिलं आणि नंतर देवाने एवढे आशीर्वाद दिले आहेत तर एक दिवस जेवण देऊन कसं चालेल? हे चालणार नाही. त्यांना राहण्यासाठी एक खोली बांधून काढली पाहिजे. हा विचार करून देवाच्या सेवकासाठी एक खोली तयार केली. मग एक खाटेची व्यवस्था केली, एका खुर्चीची व्यवस्था केली व एका दिव्याची व्यवस्था करून त्याच्यासाठी एक मेज तयार केला. कशाची कमी पडणार नाही याची काळजी घेतली. ठीक आहे. हे सर्व तिने केल्यानंतर ज्यांनी परमेश्वरावर आणि परमेश्वराच्या सेवकावर प्रेम केलं, ज्यांनी देवाच्या सेवा कार्याला मदत केली, प्रोत्साहन दिलं, काय परमेश्वर त्यांना विसरून जाईल का? चान्सच नाही. अलिशाने हे सर्व आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर जाऊन आपल्या सेवकाला पाठवलं, जाऊन पत्ता लाव. कदाचित ती कष्टात असेल किंवा काही गरज असेल तर आपण प्रार्थना करू. ही आपली जबाबदारी आहे असं म्हणून माहिती घे असं सांगितल्यावर जाऊन त्या सेवकाने सर्व माहिती घेतली. ताई, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे का? संदेष्टाने विचारपूस करण्यास सांगितलं आहे. ती शांत होती. काय झालं? तुम्ही शांत का आहात? डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. ताई, तुम्ही रडता आहात. तुमच्या डोळ्यात अश्रू का? देवाने आम्हाला सर्व तर दिलं आहे. धनसंपत्ती दिली आहे, चांगलं नाव दिलेलं आहे. त्याने सर्व तर दिलं आहे. परंतु आम्हाला मुलबाळ नाहीये आणि वरून माझे पती वृद्ध होत चालले आहेत. आता मुलबाळ होईल असं देखील वाटत नाही. जेव्हाही याचा मी विचार करते माझं हृदय खिन्न होऊन जातं. परंतु तरीही देवाने दिलेल्या आशीर्वादांकडे पाहून मी आनंदाने जगत आहे. काही हरकत नाही. इट्स ओके. तिने पाठवून दिलं. तेव्हा गेहजीने जाऊन, स्वामी, मी माहिती घेतलेली आहे. अनेक वर्षांपासून तिच्या कुटुंबामध्ये एक समस्या आहे. कोणती समस्या आहे? त्यांना मुलबाळ नाहीये असं आहे का? जा, जाऊन तिला बोलाव. ती आली. त्या घरातली गृहिणी आली. अलिशाने बोलावल्यानंतर त्या खोलीमध्ये जाऊन, काय तुम्ही मला बोलावलं? अशा प्रकारे बोलली नाही. शेजारी खुर्ची होती त्यावर बसून तुम्ही मला बोलावलं असं बोलली नाही. ती खाट तिचीच होती. ज्या खाटेवर तो बसला होता तेथेच बसून तुम्ही मला बोलावलं का असं बोलली नाही. तो परमेश्वराचा दास आहे, सेवक आहे. तिने त्याच्या खोलीत देखील पाऊल टाकण्याचं धाडस तिने अजिबात केलं नाही. चला पाहूया काय आहे. 15वे वचन. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारात उभी राहिली. कोठे? दाराच्या बाहेर. सेवकांवर प्रेम करणं चूक नाही, पण सेवकांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न कधीही करू नये. काही जागेंमध्ये सेवकांना बहिणी जेवण वाढत असतात. हे काही चूक नाहीये.
हे चूक आहे असं मी बोलत नाही. त्या खूप आग्रह करून वाढत असतात, टाकत जातात. पण अनेक संदर्भांमध्ये अशा प्रकारे जेवण देणं, आग्रह करणं, जवळीक वाढवणं आणि नंतर येऊन त्या सेवकाचे पाय धरणं, त्यानंतर जाऊन त्या सेवकाच्या जवळ त्यांच्या सर्व सेवा करणं, असे प्रसंगही बरेच आहेत. या शुनेमकरींनी विचार केला, हा सेवक, त्याची सेवा साक्ष मोठी आहे, त्याच्या सेवेवर जराही आड येईल असं कृत्य माझ्याकडून होता कामा नये. यामुळे तिने काय केलं? त्या सेवकाच्या खोली बाहेरच थांबून, स्वामी तुम्ही मला बोलावलं? सेवकावर प्रेम करणं चुकीचं नाही, परंतु सेवकाच्या अधिक जवळ जायचं आहे ही आशा बाळगणं हे वाईट आहे. आपल्या कल्वरी टेम्पलमध्ये सर्व ब्रदर एका बाजूला व सर्व सिस्टर एका बाजूला असतात. एवढ्या वर्षाच्या इतिहासामध्ये एकही दिवस कोणतीही स्त्री माझ्या रूममध्ये किंवा ज्या जागेत मी असतो कधी त्यांना आत येऊ दिलं नाही. याचं कारण माहीत आहे? यात मी महान नाहीये, तर ज्याची मी सेवा करतो तो महान आहे यामुळे. त्यानंतर अलिशा म्हणाला, ऐक, येणाऱ्या वर्षी वसंत ऋतूमध्ये तू आपल्या बाळाला मांडीवरती खेळवत असशील, असं सांगून टाकलं प्रियांनो. तेव्हा ती काय म्हणाली माहीत आहे? स्वामी, 1 मिनिट, जरा थांबा. तुम्ही मला आशीर्वाद द्याल यासाठी, किंवा तुझी मदत केल्यावर देव माझ्यावर दया करून मला एक मुलगा देईल असा विचार माझ्या मनात 1% देखील नव्हता. या आत्मिक स्त्रीचं चांगुलपण किती अद्भुत आहे. मी तुला जेवण खाऊ घालत आहे, तुमची सेवा करत आहे किंवा रूम देत आहे, सेवेसाठी मदत करत आहे, याला माझं सौभाग्य मी मानलं. पण देवाने मला आशीर्वाद द्यावे, माझी मदत कराल यासाठी अजिबात नाही. पण आपल्यात बरेच लोक किंवा काही लोक जेव्हा देवासाठी अर्पण देतात किंवा सुवार्तेसाठी मदत करतात किंवा अनेक लोकांना जेव्हा मदत करतात, तेव्हा कुठेतरी मनात एक आशा असते, ती म्हणजे या सर्वांसाठी देवाने मला आशीर्वाद दिले पाहिजेत, असा एक स्वार्थ त्यांच्या मनामध्ये असतो. पण ती काय बोलत आहे? स्वामी, जरा तुम्ही थांबा, कृपा करून माझ्याशी असं खोटं बोलू नका. ती काय बोलत आहे? माझ्याशी खोटं बोलू नका. कारण काय होतं? ती यासाठी असं बोलली कारण की तिचा पती वृद्ध झाला होता. तिला हे चांगलं ठाऊक होतं की त्याच्याकडून तिला मुलबाळ होण्याचा चान्स नाहीये. व दुसरं, मी जी तुमची मदत केलेली आहे त्यातून माझा काहीतरी फायदा होईल यासाठी नाही. सेवकावरती प्रेम करणं, सेवकाला अन्न देणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे माझं कर्तव्य आहे, ही माझी जबाबदारी आहे, माझं सौभाग्य आहे. यामुळेच मी मदत केलेली आहे. किती चांगली अशी आत्मिकता आहे. पण देवाच्या सेवकावरती प्रेम केल्याने, त्याची मदत केल्याने, त्याला जेवण खाऊ घातल्याने परमेश्वर शांत राहणार नाही. वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच परमेश्वराने त्या स्त्रीच्या हातामध्ये एक सुंदर बाळ देऊ केलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हा सेवक जी सेवा करत आहे तो खरा आहे. हा जो सेवक आहे तो खरा देवाचा सेवक आहे. यावर जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर हात दाखवा. थँक्यू. मग हे सतीश कुमार काय करत आहेत? सुवार्तेची घोषणा करत आहेत. तुमच्या मदतीद्वारे करोडो लोकांना त्यांच्या भाषेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता दररोज हा सेवक वाटत आहे. तुमच्या मदतीद्वारे कल्वरी हॉस्पिटलची स्थापना करू शकलो आहोत. अति कमी रेटमध्ये निर्धन अशा लोकांना उपचार देण्यात येत आहेत. एका चांगल्या कल्वरी स्कूलला आपण आपल्या या जागेत सुरू केलेलं आहे. कमी फीजमध्येच बऱ्याचशा मुलांना शिक्षण दिल्या जात आहे. आपली उपासना संपल्यानंतर लाखो लोकांना प्रत्येक महिन्याला आपण मोफत जेवण खाऊ घालत आहोत व त्यांना मोफत मेडिसिन देत आहोत. आणि एवढंच नाही, अनेकशा जागेंमध्ये जमिनीची खरेदी करून मंदिर आपण बांधत आहोत. यापेक्षा अधिक सतीश कुमार काय करू शकतील? आपल्यापेक्षा शेकडो वर्षांपूर्वी मिशनरींनी या देशामध्ये येऊन सेवा केली. त्यांनी काय केलं माहीत आहे? चर्चच्या इमारती बांधल्या, स्कूल स्थापन केले, हॉस्पिटल बांधले. पण आता ते मिशनरी या भूतलावर नाहीत. पण त्यांनी स्थापन केलेले चर्च अजूनही आहे, स्कूल अजून देखील आहेत.
त्यांचे हॉस्पिटल अजूनही आहेत. एक दिवस आपणही मरणार आहोत, परंतु नष्ट न होणाऱ्या परमेश्वराच्या मंदिरांना या जगाला उपहार देऊन आपण जाणार आहोत. प्रियांनो, त्या सेवकावर त्या शुनेमकरीन स्त्रीने प्रेम केलं, त्याला जेवण दिलं आणि त्या सेवेला प्रोत्साहन दिलं. देवाने तिचा चांगुलपणा पाहून काय केलं? तिच्या कुटुंबामध्ये जे अश्रूचं कारण बनलेलं होतं ते कष्ट त्याने दूर केले. आज तुमच्या कुटुंबामध्ये अश्रूंचं कारण बनलेल्या त्या ज्या समस्या आहेत, त्या समस्यांना माझा प्रभू दूर करणार आहे. विश्वास ठेवा. तुमच्या प्रार्थनेद्वारे व तुमच्या सहयोगाद्वारे आणखी एका मोठ्या कल्वरी टेम्पलची निर्मिती केली आहे. ते किती मोठं आहे माहीत आहे? अगदी एवढं मोठंच ते मंदिर आहे. पहा या क्लिपमध्ये. राईट. सर्व गौरव परमेश्वराला मिळत राहू. चांगला मनुष्य काय करतो? देवाची ओळख मुलांना करून देऊन त्यांना धनवान बनवत असतो. चांगला मनुष्य आपल्या मित्राला दिलेलं वचन विसरून न जाता ते तो लक्षात ठेवतो. व चांगली आत्मिक स्त्री खऱ्या सेवकावरती प्रेम करते, त्याला जेवण खाऊ घालते व त्या सेवेला ती प्रोत्साहन देते. हा लहान दास खरा आणि प्रामाणिक सेवक आहे असा जर आपण विश्वास ठेवत आहात तर या सेवकावरती प्रेम करा व या सेवा कार्याची मदत करा व या सेवेला प्रोत्साहन देऊन अद्भुत असे आणखी देवाचे भव्य मंदिर येणाऱ्या काळामध्ये अनेकशा ठिकाणांमध्ये तुमच्या मदतीद्वारे बांधण्यात येतील. प्रार्थना करूया. प्रत्येक जण प्रार्थनेत सहभागी व्हा. पवित्र परमेश्वरा, ती आत्मिक स्त्री जी होती ती आम्हासाठी खरंच खूप आदर्श आहे. कोणत्याही गोष्टीची आशा न ठेवता सेवक जे परिश्रम घेत होता ते तिने ओळखले. तिने सेवकावरती दया दाखवली, त्या सेवकाला जेवण खाऊ घातलं पाहिजे आशा बाळगली व त्या सेवा कार्यास मदत केली. त्यामुळे तिच्या कुटुंबात असणारे बरेचसे कष्ट व अश्रूंचे जे कारण बनले होते त्यामधून तिला सुटका मिळून मोठ्या आनंदाने व संतोषाने ती आपल्या घराला भरून टाकू शकली. अशीच अद्भुत आत्मिकता आम्हाला दे बापा. ही सेवा निस्वार्थ अशी सेवा आहे, खरेपणाने भरलेली आहे. ही तू स्थापन केलेली आहे. देवा, या सेवे कार्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. या सेवे कार्याला मदत करणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना तू आशीर्वाद दे. त्यांच्या प्रत्येक गरजा देवा तू पूर्ण कर. दाविदाप्रमाणे दिलेलं वचन पाळण्याचं चांगलं मन दे. एका चांगल्या मातेप्रमाणे, वडिलांप्रमाणे आपल्या मुलांना तुझी ओळख करून द्यावी यासाठी सहाय्य कर. धन, सन्मान आणि जीवन मिळवून आमच्या मुलांनी तुझी सेवा करावी यासाठी सहाय्य कर.
देवा, आजचा संदेश अनेकांच्या जीवनासाठी फलद्रूप होऊ दे. येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आप सबको शलोम। मेरा नाम भवानी है, मेरे पति का नाम रमना है। हम एक गरीब परिवार से हैं। एक दिन अचानक से मेरे पति को हार्ट अटैक आया। ऑपरेशन किए लेकिन वो कुछ काम नहीं कर पाते थे। मैं करना चाहती थी लेकिन गांव में कोई काम नहीं रहता था। मेरे 2 बच्चे हैं, घर चलना मुश्किल था। हमें बहुत मुश्किल होता था, काम नहीं था। हम इसलिए काम के लिए हैदराबाद गए। हम हैदराबाद जाने के बाद मेरे पति को एक अपार्टमेंट में वॉचमैन की नौकरी मिली। तनख्वाह 5,000 था। प्रभु, इस 5,000 से घर कैसे चलेगा? ऐसे कहते मैं दुखी रहती थी। बहुत दिनों तक मुझे काम नहीं मिला था। चर्च जाना चाहती थी लेकिन वहाँ कोई चर्च नहीं था। मैं बैठ के रोती थी, प्रभु से पूछती थी, हम इतने मुसीबत में हैं। से सीधे बात किए। प्रभु, बहुत ही कम वेतन है मेरा, बहुत ही थोड़े समय का जीवन है मेरा, जिंदगी बहुत छोटी है मेरी, लेकिन आप आशीष देने से मैं अपने चारों ओर के लोगों के लिए आशीषदायक के रूप में बन जाऊंगा। प्रभु, यदि आप मुझे आशीष देने से हम अपने घर के लोगों के लिए आशीषदायक बनेंगे। आप मुझे आशीष देने से मैं बहुतों के लिए आशीषदायक बनूंगा। मैं अपने अपार्टमेंट में रहने वालों के लिए आशीषदायक बनूंगा, मेरे वंश के लिए आशीषदायक बनूंगा। यस, आज के दिन आप बहुतों के लिए आशीषदायक बनना है तो आपके ऊपर परमेश्वर का आशीष उतर आना है। प्रभु का वचन सुनकर मुझे बहुत हिम्मत मिली, मुझे सहारा मिला। प्रभु, मैं आप पर ही निर्भर हूँ, मुझे एक काम दीजिए प्रभु। ऐसे मैं प्रभु से प्रार्थना की और घर गई। प्रभु मेरी प्रार्थना सुने। एक हफ्ते के अंदर ही मुझे एक घर में नौकरी मिली। तनख्वाह 6,000 है। ऐसे मैं और मेरे पति मेहनत करते हुए हम घर चला रहे हैं। हर हफ्ते मैं कलवरी टेम्पल जाती थी। मेरे पति को भी मैं चर्च मेरे साथ आने कहती थी। वो मना करते थे और मुझे जाने से रोकते थे। हर रविवार को चर्च जाती थी और मेरे पति के लिए दुख से प्रभु से प्रार्थना करती थी। और ऐसे एक दिन मैं रविवार को जब चर्च जा रही थी तब मेरे साथ मेरे पति भी चर्च आए। बहुत सालों से मेरे पति चर्च नहीं आते थे। जब वो चर्च आने लगे मैं बहुत खुश हुई। मेरे पति के जीवन को सुधारे यीशु को मैं क्या दे सकती हूँ। ऐसे में काम करते हुए एक बार मैं प्रभु का सुसमाचार सुनाई। हम हर हफ्ते परिवार के साथ मिलकर चर्च जा रहे हैं और प्रभु हमारे कर्जे सारे दूर किए और मैं प्रभु को कृतज्ञता पूर्वक भेंट दी। फिर से मैं प्रभु का सुसमाचार सबको सुनाई। जब हम सुसमाचार सुनाए प्रभु हमें बहुत आशीष दिए। गाड़ी नहीं था चर्च आने के लिए, बहुत मुश्किल होता था। हम यीशु से प्रार्थना किए और यीशु हमें बाइक दिए। और मेरे बेटी की शादी प्रभु धूमधाम से किए। मुझे अच्छा स्वास्थ्य दिए। कलवरी टेम्पल ना आने से पहले हम कर्जों में थे, बीमार थे, बहुत दुखी थे। जब हम कलवरी टेम्पल आए प्रभु आश्चर्य कार्य किए। हमारे कर्जे, बीमारी और हमारी सारी समस्याएं प्रभु दूर किए।
अब हम यीशु की कृपा से खुशी से जीवन बिता रहे हैं। हर समय हमारे लिए प्रार्थना कर रहे हैं, हमें हिम्मत दे रहे हैं। सतीश जी को हमारा धन्यवाद। हमारे परिवार को इतना आशीष दिए। प्रभु को सारी महिमा आदर मिले। शालोम, कल्वरी टेम्पलमध्ये स्वागत आहे। येशूने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल। तुमच्या प्रार्थनेच्या गरजेनुसार तुमच्याकरिता प्रार्थना करण्यासाठी डॉक्टर पी सतीश कुमार यांच्याद्वारे प्रेयर टॉवरची महत्त्वपूर्ण सेवा सुरू करण्यात आलेली आहे। आपण कोणत्याही प्रांताचे किंवा कोणत्याही भाषेचे असाल, आपण आम्हास संपर्क करावा। आपल्यासाठी प्रार्थना करण्यास 24 तास प्रार्थना योद्धे हे तयार आहेत। 5000पेक्षाही अधिक लोक प्रत्येक दिवशी प्रार्थनेसाठी आम्हास संपर्क करत असतात। देवाचे सेवक आणि प्रार्थना योद्धे यांच्याद्वारे प्रार्थना केली जात आहे। मंडळीमध्ये उपवास करून प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव अद्भुत असे कार्य घडवत आहे। खाली देण्यात आलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करावा व आपल्या समस्यांकरिता आमच्या सोबत मिळून आपण प्रार्थना करा व देवाचे आशीर्वाद मिळवा। आपल्या प्रार्थनेसाठी कृपया आपण या नंबरवर संपर्क करावा। प्रार्थनेकरता नंबर 9100800888। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना शालोम। आपण सर्व ठीक आहात? कल्वरी आवाज हा कार्यक्रम 2003 पासून ते 2023 पर्यंत चालू आहे। गेल्या 20 वर्षांपासून या अद्भुत अशा टीव्ही कार्यक्रमाची तुम्ही अतिशय प्रेमाने व प्रार्थनेद्वारे, तुमच्या प्रोत्साहनाद्वारे व तसंच तुमच्या अर्पणांच्या द्वारे मदत करत आहात। त्याकरिता मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो व धन्यवाद देतो। आजच्या दिवशी या कार्यक्रमाद्वारे कित्येक लाखो व करोडो लोकांपर्यंत जिवंत परमेश्वराची ही सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे। यामुळे तुम्ही केलेल्या मदतीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो। आजच्या दिवसांमध्ये आपला कल्वरी आवाज केवळ मराठी भाषेतच नाही तर भारत देशात बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमुख भाषांमध्ये येशू ख्रिस्ताविषयीची सत्य सुवार्ता पोहोचविण्यात येत आहे व तसंच आम्ही प्रत्येक महिन्याला 650 टीव्ही कार्यक्रम प्रदर्शित करत आहोत। एवढं मोठं हे सेवा कार्य पुढे नेण्याकरिता आम्हाला तुमच्या सहाय्याची व मदतीची तसंच प्रार्थनेची नितांत गरज आहे। एक कार्यक्रम प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक चॅनल करता 20,000, 30,000, 40,000 ते 50,000 रुपये एक कार्यक्रमाकरिता खर्च येत आहे। जर देव आपल्याला प्रेरणा देत असेल व या कार्यक्रमास मदत करण्यास प्रोत्साहित करत असेल, जर तो तुम्हाशी याबद्दल बोलत आहे, तर निश्चित तुम्ही प्रार्थनापूर्वक या कार्यक्रमाची मदत करण्याचा प्रयत्न करा। हे अद्भुत असं जिवंत परमेश्वराचं शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता आम्हाला आपल्या प्रार्थनेची व प्रोत्साहनाची गरज आहे। निश्चित तुम्ही या सेवेसाठी प्रार्थना कराल ही आशा करतो व देवाच्या प्रेरणेने तुम्ही मदत कराल ही आशा बाळगतो। प्रभूमध्ये तुमचा ऋणी डॉक्टर सतीश कुमार।